जे क्रियाविशेष स्थूळ जया नव्हाळीचे फळ स्वर्ग सुख ते द्रव्यादियागू किर होती परिज्ञान यज्ञाची सरी न पवती जैसी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी देखे परमात्मा सुखनिधान साधावया योगी जन जेन विसंबती अंजन उन्मेष नेत्री जे धावतया कर्माशिलाणी नैष्क्रम्य बोधाची खाणी जे भुकेलिया धणी साधनाची जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली तर्काची तिठी गेली जेणे इंद्रिये विसरली विषय संगो मनाचे मनपण गेले जेथ बोलाचे बोलके पण ठेले गया माझी सापडले ज्ञेय दिसे जेथ वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचाही सोसू तुटे जेथ न पाहता सहज भेटे आपण पे माऊली संतश्रेष्ठ कैवल्य कृपानिधी चक्रवर्ती महासम्राट माऊली सकल संतजन परायण ज्ञानेश्वर महाराज माऊली या ठिकाणी आपल्याला बोध करतायत. अर्जुना भगवंत सांगतायत, भगवंत श्रीकृष्ण माऊली सांगतायत, अर्जुना या यज्ञाचे मूळ वेद आणि ज्यात जडकर्मे पुष्कळ सांगितलेली आहेत आणि ज्यापासून केवळ स्वर्गसुख हाच अपूर्व लाभ होतो ते कर्मयज्ञ खरे आहेत. परंतु सूर्यापुढे बघा इथे साक्षीला सूर्य आहे, या चित्रभूमीमध्ये साक्षीला माऊलींच्या इथे सूर्य आहे. परंतु या सूर्यापुढे जसे नक्षत्रांचे तेज लोकते त्याप्रमाणे ते ज्ञानयज्ञाची बरोबरी पावत नाहीत. ज्ञानाचाही यज्ञ असतो तो बघा इथे इथे ज्ञानयज्ञ पेटवला जातो आहे. म्हणजे इथे बघा माऊलींचा हा ब्रह्मज्ञान यज्ञ आहे तो पेटवला जातो आहे. आता बघा आपल्याला वाटेल हे भूमीवर ठेवलं आहे, ह्याला काय आसन नाही म्हणून आसन बैठे बासन बैठे बैठे मंदागिरी कैलाश. माऊली या ठिकाणी सगळं जग हे त्यांचं आसन आहे, संपूर्ण सृष्टी त्यांचं आसन. आता इथे बघा ते डमरू आहे, ते डमरू इथे आता लावले जाणार. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी काय आहे तर ध्वजपताका आहे, पूर्वज नाही तर ध्वजपताका आणा आणि इथे लावा. कारण का छत्रपती शिवाजी महाराज माऊली ती ध्वजपताका इथे त्याचा हे करून हे करा हां लावायचे तिथे तुम्हाला. तर त्यांच्याशिवाय हे अपूर्ण आहे. तर म्हणून एखाद्याला वाटेल की ह्याला काहीच नाही, अरे ह्यांच्याशिवाय भूमी नाही आहे. म्हणून ते भूमीचे महान तेजस्वी असं सिद्धता असलेले महायोगी आहेत. तर म्हणून त्यांचं बघा इथे त्यांच्याशिवाय चालणार नाही ना आपण अल्लाह, म्हणून ते लक्षात घ्या. तर इथे म्हणून योग्य गुरु करा. जर साक्षात दत्तगुरु माऊलींना 24 गुरु करावे लागले, माझ्यासारख्या दगडाला 78 गुरु करावे लागले, तर एखाद्याला वाटते गुरु करून काय फायदा आहे. तुमचे 5G आले, 4G आले, 11G आले आणि जमाना जरी बदलला तरी खऱ्या गुरूंचं महत्त्व कधीच कमी होणार नाही, कधीच कमी होणार नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मीडियातून किंवा डिजिटल मीडियातून तुम्ही ज्ञान घेता ते बरोबर आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बरोबर आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड डायरेक्ट नॉलेज देर इज अ डिफरन्स बिटवीन बोथ ऑफ कंडिशन्स आला. त्याच्यामध्ये दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. तर त्यामुळे तुम्ही तो नीट जाणून घ्या. म्हणून तुम्हाला खरा कडक गुरु लाभला तर तुमच्या आयुष्याचं कल्याण झालं समजा, आयुष्याला परीस मिळालं समजा. आणि माझ्या आयुष्यात जे 78 गुरु मला लाभले त्यापैकी जवळजवळ 37 गुरु अत्यंत कडक होते. माझे महादेवनाथ महाराज माझे आद्य गुरु आला, माझे वडील. आता पुढे माऊली काय म्हणतात बघा की परंतु सूर्यापुढे जसे नक्षत्रांचे तेज लोपते त्याप्रमाणे ते ज्ञानयज्ञाची बरोबरी पावत नाही. ज्ञानयज्ञ फार महत्त्वाचं आहे. आपण इथे म्हणतो ना की इथे वर्षभर जरी दिवाबत्ती नाही पेटली, धूप कापूर नाही पेटला तरी माऊली रागवणार नाहीत. माऊली आपली सावली आहेत, बरोबर आहे. आपलं चिंदरला स्थान आहे नाथांचं, त्या ठिकाणी सुद्धा वर्ष 2 वर्ष बत्ती कोण लावतं, कारण का त्या ठिकाणी डायरेक्ट सूर्य आणि चंद्र
बरोबर त्या ठिकाणी सिद्धता देतात आणि आम्हाला आशीर्वाद देते माऊली. म्हणून इथे काय घाबरायचं नाही. आला बरं. इथे दुसरी गोष्ट तुम्हाला इथे आतमध्ये सुद्धा जो नाथांचा दरबार आहे तुम्हाला तिकडे बघा भरला आहे. तो दरबार आता भूमीवर भरला आहे बरोबर. तर त्या ठिकाणी त्या नाथांच्या दरबाराच्या इथे सुद्धा काय आहे तर आपल्या स्त्रिया माऊली तिथे वावरताना दिसणार आहेत बरोबर आहे. नक्कीच बरोबर आहे. तर मी क्षमा मागतोय तुमची, कारण का मोठे मोठे जाणते महापुरुष जे आहेत ते ह्याच्यावर टीका करणार, त्यांना तो अधिकार आहे टीका करण्याचा. पण एक लक्षात ठेवा, महादेवनाथ महाराजांनी सगळा नाथपंथ कोळून प्यायले माझे वडील, सगळा नाथपंथ. मी सांगतोय तुम्हाला, अभिमानाने सांगतोय. आणि मग त्यांनी सांगितलं की स्त्रियांच्या जर त्या माऊलींपासून जर आपली उत्पत्ती झाली तर त्यांना दूर कसं ठेवायचं. फक्त एवढंच आहे की काही अडचणीचे दिवस असतात, काही इतर जे नैसर्गिक दिवस असतात त्यापासून त्यांना तेवढं थांबवायचं, बाकी त्यांना बंधन नाही. तुम्ही जेव्हा गुरुलीलामृत स्वामी समर्थ महाराजांचं वाचाल किंवा स्वामींचं चरित्र वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, किंवा स्वामींची काय ते सिरियल वगैरे बघा, तुमच्या लक्षात येईल की स्त्रियांना त्या ठिकाणी स्वामींनी दूर नाही लोटलं आहे. मी काय म्हणतो ते नीट लक्षात घ्या. तर स्वामींनी त्यांचं नित्य हृदय स्वागत केलेलं आहे. मग स्त्रियांमध्ये माऊली आहेत, आलं लक्षात ना. म्हणून जिजाऊ माऊलीशिवाय छत्रपतींना काही आपण देऊ शकत नाही. जिजाऊ माऊली फार महत्त्वाचं अधिष्ठान आहे. पण ह्याला बांधलं चालेल, मोठ्या ह्याला बाबू ह्या तुळशीला बांधलं चालेल ना वरती, इथे इथे ह्या तुळशीला बांध. हां मग त्याला तिथे दोन्हीने बांध. हां ठीक आहे. तेव्हा थोडंसं मी क्षमा मागतोय, पण हे असंच चालायचं, कारण हा बाल खेळ आहे. आम्ही बालबुद्धी आहोत. म्हणून माझं दुसरं नाव आहे बालराज दत्त माऊली. मला राजनाथ म्हटलं तरी काय आहे, दुसरा खेळ काय माझा माऊली बालराज दत्त बरोबर आहे. ते नाव द्यायचे. छत्रपती माऊलींशिवाय काही अधिष्ठान नाही. म्हणून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज माऊलींचं स्थान जे आहे ना ते इथून मला वाटते कदाचित दादा किती 15 किलोमीटरच्या आतमध्ये 9 किलोमीटरच्या आसपास आहे दादानी सांगितलं बरोबर. त्याच्या अगोदर त्यांचं म्युझियम बनलेलं आहे, ते पण बघा. आणि त्यांचा वध झाला तो दिवस आहे गुढीपाडव्याचा. म्हणून मी तुम्हाला म्हणेन गुढीपाडवा तुम्ही संस्कृतीप्रमाणे साजरा करा, पण त्याचबरोबर लक्षात ठेवा की आपल्या राजांचं वध झालं आहे हे मनात भावना असू देत. आणि त्यावेळेस तुमचे मोठे उत्सव करू नका, फक्त राजांना सलामी, राजांना मनातून हृदय भावना व्यक्त करा आणि ते तिथपर्यंत पोहोचेल. कारण का मध्यंतरीच्या आक्रमणांनी काही वेगळे उत्सव सुरू केले, पण राजांचं बलिदान झालं आहे किंवा या भूमीसाठी बलिदान झालं हे लक्षात ठेवा. म्हणून तो दिवस हा वेगळ्या रीतीने आपल्याला म्हणजे गुढीपाडवा आनंदाचा दिवस बरोबर आहे, पण त्या दिवशी आमचे वडील कधीही ना कपडे घ्यायचे ना काय खेळणी घ्यायचे. माऊली मच्छिंद्र काका, आता हे मच्छिंद्र काका आहे त्यांचं नाव. म्हणजे आमचे वडील गुढीपाडव्याला कधीच काही नव्हे, कारण का त्यांना माहिती होतं स्वराज्य रक्षक माझा राजा गेला आहे बरोबर आहे. तर त्याच्यामुळे ते म्हणायचे नाही ते गुढी आपण उभी करू ते आपल्या परंपरेने, परंतु त्या ठिकाणी राजांबद्दलची त्यांना असलेली आत्मीयता म्हणून ते आम्हाला काही गोडधोड पण करायला द्यायचे नाहीत गुढीपाडव्याला. माऊली हे लक्षात ठेवा ठीक आहे. असो या ठिकाणी बघा, हां माऊली म्हणतात की जे ज्ञानांजन डोळ्यात घालून आत्मसुखरूप ठेवा मिळवण्याकरिता योगीजन रात्रंदिवस जागृत असतात. हां जे ज्ञान फलोन्मुख कर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे, जे कर्मातीत बोधाची खाण आहे व आत्मप्राप्तीकरता भुकेलेल्या साधकांच्या तृप्तीचे स्थान आहे. ज्या ठिकाणी कर्माची इच्छा राहिली व तर्क बंद राहिला आणि ज्याच्या योगाने इंद्रिय विषय सेवन करणे विसरली, ज्या ठिकाणी मनाचे मनपण गेले, जिथे बोलांची धाव खुंटली आणि ज्या ठिकाणी अंतर्गत जे ब्रह्म ते प्राप्त होतं, ज्या ठिकाणी वैराग्याचे हीनत्व नाहीसे होते, विचारांची उत्कंठा संपते आणि शोधल्याशिवाय आपलेपणा सहज आपल्यास दिसतो, त्याला ब्रह्म प्राप्त होते. म्हणजे माऊली इथे म्हणतायत की तुम्हाला हा जो ज्ञान यज्ञ आहे ना तोही महत्त्वाचा आहे. तुम्हाला जे दिवे आहेत किंवा आपण जे ज्योत पेटवतो ते सगळं बरोबर आहे. आता बघा ताईंना माझी किती काळजी आहे. आमच्या पूर्वताईंनी बरोबर पाण्याचं जलतत्व इथे आणलं, कारण का त्यांना माहिती आहे की बोलून मला थोडंसं पाणीमध्ये लागतं. तर बाई बघा ही काळजी जी आहे, हे प्रेम जे आहे, हे आपुलकी जे हा हृदय संवाद असतो. ह्याला काय म्हणतात तर ह्यालाच म्हणतात हृदय संवाद. आज बघा इथे गुरुमाई पारायणीताई त्यांचं वाचन करतायत. आता त्या काय वाचताय जरा पारायणीताईंना विचारतो, त्या काय वाचतायत जरा पारायणीताई जरा सांगा बघू. ते काय त्या पुस्तकाचं नाव काय माऊलींचं त्याचं गोष्टरूपी हरिपाठ. जरा जवळ दाखवा गोष्टरूपी हरिपाठ. हां आणि जरूर ते वाचा. तुम्हाला हरिपाठ खूप सुंदर आहे आणि ते एवढं गोष्टी रूपाने हाताळलंय ना. आणि वाचतच राहावं आणि एवढं आपल्याला म्हणजे वाचल्यानंतर ना ते पटकन ध्यानात येतं सगळं. का हरिपाठ करावा, हरिपाठाचं महात्म्य आपल्या ह्याच्यात सगळं समजतंय. आणि त्याचे लेखक कोण आहेत ते जरा दाखवा आणि त्यांचा फोटो पण दाखवा. ते मागची बाजू पण दाखवा. अनिल म फडणवीस. आणि त्याचे बघा त्यांचा फोटो आहे मागे, एकदम सगळ्यात मागे माऊली सगळ्यात मागे. हां बघा त्यांचा फोटो व्यवस्थित दाखवत होता आणि खूप ग्रेट आहेत. आणि मी तर विनंती करेन तुम्हाला की त्यांचं पॉडकास्ट पण आहे.
त्यांचं पॉडकास्ट पण, आता मला चॅनलचं नाव नाही माहिती, पण एवढं सुंदर पॉडकास्ट आहे. मी ते पॉडकास्ट त्यांचं 12 ते 15 वेळा ऐकलेलं आहे आणि शांतपणे रात्री 2-2:30 वाजता मी लावतो आणि परत ऐकतो. एवढं ते हृदयाने बोललेत. त्यांना कुठलाही टाळ नाही आहे, कुठलाही पखावाज नाही आहे, पण हृदयाचा टाळ बनवतात, हृदयाची सज्जता. आता इथे बघा, हृदयाने सिद्ध केलेलं हे अधिष्ठान आहे. म्हणून मच्छिंद्र काकांसारखी माऊली इथे आली, अनिल काका, गोरक्ष काका, हनुमंत काका, हे सगळे आशीर्वाद द्यायला इथे धावले. बरोबर आहे. त्यांना इथे बोलायला लावलं, निमंत्रण नाही. इथे कोणालाच निमंत्रण देत नाही. नाथ कधी निमंत्रण देत नाहीत माऊली, बरोबर ना. माऊली कधी वारीचं निमंत्रण देतात, ज्याला त्याला ते वारं संचारतं आणि ते फक्त जागतिक निमंत्रण. तर असं या ठिकाणी मी अल्पविराम घेतोय आणि फक्त एकच आहे, नाथांच्या घरची उलटीचं कोण. तुम्हाला इथे मांडणी काहीतरी केलेली आहे, ती भूमीवर दिसतंय, इथे भूमीवर रोम काढलाय काय काढलाय. तर आता याच्या मागे गुढ जर समजून घ्यायचं, तुम्हाला 84 वर्षी साधना करायला लागेल, तेव्हाच ते गुढ आकलन होईल. एखाद्याला वरून वाटेल तेव्हा ते नवनाथ जमिनीवर ठेवले आहेत. एखादा म्हणणार ते बघा ते जमिनीवर ठेव, अरे जमिनीवर नाही, ते जमिनीला शुद्ध करतात. वारकरी माऊली जे आहेत ना, ते जमिनीला म्हणजे भूमीला शुद्ध करतात. वारकरी माऊली जे जातात ना सगळं, आणि वारकरी माऊलींमुळे पूर्ण विश्व आज शुद्ध झालं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, हैबतराव बाबा माऊली की ज्यांनी वारीचा हा महायज्ञ सुरू केला, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरपासूनचं सगळं आहे. म्हणजे मी आता तो काय माझ्याकडून चुकी होईल ते सांगण्यामध्ये, पण वारीचा इतिहास जो तो ज्ञानेश्वर माऊलींच्या आजोबा पणजोबांच्या अगोदरपासूनचा आहे. तुकाराम महाराज माऊली, नारायण बाबा माऊली यांनी त्याला अधिष्ठान घेतलं, सिद्धता केली. मी बोलताना चुकलं असेल मला क्षमा करा, पण बाल अज्ञान स्वरूप आहे. पण वारी जन्म मरणाती वारी, हारी पडेलो आता संकट निवारी. म्हणून वारी म्हणजे काय, तर तुम्ही वारी काय म्हणते, तर तुम्ही वरी करू नका. वरी म्हणजे काय, चिंता करू नका. आलात ना. म्हणून चिंतामुक्त होण्यासाठी वारी अनुभवा, एकतरी वारी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. नुसती वाचावी नाही, अनुभवावी. अनुभव त्याचं घेण्याचं आहे आणि तसं जगायचं आहे. आलं ना. म्हणजे माऊलीचं हे जे, आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, मी काय कुठली ॲडव्हर्टाईज करत नाही. नाना महाराज, साखरे महाराज माऊली यांची ज्ञानेश्वरी जी आहे सार्थ, कारण का माझ्या वडिलांकडे त्यांच्या खजिन्यामध्ये 28 ज्ञानेश्वरी आहेत वेगवेगळ्या, 28 ज्ञानेश्वरी आहेत. आणि इंग्लिश पण आहे, हिंदी पण आहे माझ्या वडिलांकडे. आलं ना. म्हणजे आणि मी पण तसंच, मला ती आवड निर्माण झाली, माझ्या मुलाला तशी आवड निर्माण झाली. तर आता इथे हे जे आहे ना, मी तुम्हाला का दाखवतोय, तर तुमच्या जर वर्षभर पैसे साठवलात तर बघा, याची आता किंमत आहे काहीतरी 550 रुपये. कदाचित 600 होईल, 700 होतील, 1000 रुपयाच्या आतमध्ये ते नक्की मिळणार. बरोबर आहे. मी काय त्याची ॲडव्हर्टाईज तुम्हाला आळंदीमधून घेता आली तर आनंदच आहे. आळंदीमध्ये एक ज्ञानेश्वरी ग्रंथ भांडार म्हणून काहीतरी हे आहे, तर त्या ठिकाणी गेलात आणि जर त्यांना प्रेमाने सांगितलं, प्रेमाने अर्थात, किंवा आमचा फोटो बिटो असेल तो दाखवला, तर ते काहीतरी म्हणून कन्सिडर 5 रुपये तरी कमी करतील असं मला वाटतं. आणि नाही केले तरी समजायचं काय प्रॉब्लेम नाही, आपण घ्यायची. आणि तुमच्या घरी आणून ठेवा. हे सोनं आहे, हे सोनं आहे. किती? 9 करोडच्या पुढे, 9 करोड 9,99,999 काहीतरी म्हणतात ना, तसं एक सोनं आहे. हे रिअल गोल्ड आहे. तुमच्या घरात आणा, नुसतं ठेवू नका पूजेला. त्याच्यातल्या काय कराल मी तुम्हाला सांगतो, सहज सांगतोय. त्याच्यातलं काय करायचं, इथल्या 5 ओळ्या वाचायच्या आणि इथल्या अर्थाच्या 5 ओळी वाचायच्या, बस तेवढंच करा. बाकी कुठल्याच बुवा बाबाकडे जायला नको, कुठली कुंडली मंडली करायला नको, कुठली उतारी करायला नको. माऊली तुमचं सगळं करणार. आणि फक्त आळंदीत कधीतरी या, मी तुम्हाला प्रेमाने सांगतोय, आळंदीत माऊलीच्या कधीतरी या आणि माऊलीकडे सेवेला या. मोठेपणा दाखवायला येऊ नका आणि कधीच नाराज होऊ नका की मंदिरात मला दर्शन नाही मिळालं. दर्शन आणि प्रदर्शन याच्यात फार मोठा गांभीर्याने फरक आहे. म्हणून कडक गुरु करा, तो तुम्हाला सांगणार आहे. मी आईच्या गर्भात असल्यापासून माऊलीकडे येतोय. माऊलीने फक्त 2 वेळा मला समाधीचं दर्शन दिलंय. आता मी कोणाशी मांडू? माऊली काय म्हणते, तुला आणलंय ना भूमीत ते आनंद मान त्या भूमी. आता इथे माऊली हा जो चमत्कार केला, मी जवळ अनेक 50 वर्षाची साधना मी करतोय. माऊली मला आळंदीमध्ये पाऊल ठेवायला 50 वर्ष माऊलीची माझं हे चालू आहे, पण माऊलीने एक पाऊल का ठेवायची जागाही दिली आहे. अर्थात तुम्हाला आवडेल ना आवडेल मला माहिती नाही, बरोबर आहे. इथे डेव्हलपमेंट होणार, इथे विकास होणार, माऊली ठरवेल. इथे माऊली बाजूला करायचं माऊली ठरवेल, तसं माऊली अधिष्ठान आहे अल्लाह. त्यामुळे असो, या ठिकाणी मी अल्पविराम घेतो. ओम नमनाथ गुरुचे आदेश. क्षमस्व परमेश्वर. काही चुकीचं बोललं असल्यास किंवा हे सगळं चुकीचा मांड भरलेला दिसला तरी सुद्धा क्षमा करायची. आलं ना. रामकृष्ण हरी माऊली आदेश. माऊली.